कॅलेंडरवरचे पान बदलायला आता काही दिवसच काही तासच उरले आहेत, परंतु तुझ्या आयुष्याचं पान आत्ताच बदलणार आहे. तुझ्या आयुष्यात चमत्कार घडायला आत्ताच सुरुवात होणार आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर मंडळी, आपण नेहमी दुसऱ्यांचा विचार करतो. जे चांगल्या मनाचे असतात, पवित्र मनाचे असतात, ते नेहमी दुसऱ्याचे भले पाहतात, दुसऱ्यांसाठी कष्ट करतात, त्यांना प्रगतीच्या पथावर नेण्यासाठी मदत करतात. परंतु मंडळी, जेव्हा वेळ आपल्यावर येते तेव्हा ते आपली साथ सोडतात. जेव्हा आपल्याला गरज लागते तेव्हा ते आपल्याकडे दुर्लक्ष करतात. आणि तेव्हा जे मन दुखते ना, ते खूप प्रचंड प्रमाणात त्या मनावरती आपल्या आघात होत असतो. आणि म्हणूनच मंडळी, आज हा मंत्र तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराजांनी, केवळ तुम्ही प्रामाणिक आहात आणि तुम्ही तुमच्या जीवनामध्ये इतरांचा विचार करता, धैर्य, सामर्थ्य तुमच्यात प्रचंड प्रमाणात आहे आणि तुम्ही एक पवित्र आत्मा आहात, म्हणूनच हा मंत्र तुमच्या समोर आला आहे. तुमच्या जन्मजन्मांतराच्या पुण्याचे फळ म्हणून हा मंत्र तुमच्या समोर आला आहे. हा मंत्र योगायोगाने तुमच्या समोर आला नाही, तर स्वामींची कृपा आशीर्वादाने तुमच्या समोर आला आहे. या मंत्राचा अपमान करू नका. हा मंत्र संपूर्ण ऐकल्यास तुमच्या जीवनामध्ये असे काही बदल घडतील ज्याची तुम्ही कधी कल्पना देखील केली नसेल. मंडळी, स्वामी म्हणतात, बाळा, तू सगळ्यांना मदत केली, प्रत्येक नातं तू जपायला शिकलास, प्रत्येकाला मदत केली कारण तुला वाटत होतं की सगळ्यांनी सुखी राहावे. कारण तू धैर्यवान आहेस, सामर्थ्यवान आहेस, संयमी आहेस आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तू एक पवित्र आत्मा आहेस. आणि म्हणूनच मला तुझ्यासाठी हा मंत्र घेऊन यावे लागले. तू जर हा मंत्र संपूर्ण ऐकलास तर तुझ्या जीवनातील सर्व कोडी क्षणात सुटतील. तुझा अनेकांनी अपमान केला, तुला तुच्छ लेखले, तुला कमी लेखले आणि त्याचा तुला प्रचंड त्रास झाला. तू तुझे दुःख कोणालाच दाखवले नाहीस. तू तुझे सर्व दुःख मनातल्या मनात दाबून ठेवले. तुला वाटत होते की इतरांना सांगून काय फायदा, परंतु तू एकटाच रात्रभर रडत होतास. परंतु बाळा, इतरांना नाही कळले तरी मला माहीत होते की तू दुःखी आहेस. तू अनेक गोष्टी मनात लपवून ठेवल्या आहेत, अनेक दुःख तू आतमध्ये दाबून ठेवली आहेत आणि याचमुळे तुला प्रचंड त्रास होत होता. तू आकाशाकडे रडत रडत माझा धावा करत होतास की स्वामी सांगा, माझे काय चुकले, मी कुठे चुकलो. बाळा, तुझे कुठे चुकले नाही, तू कुठेही हरला नाहीस. तू फक्त प्रामाणिक आहेस आणि त्याचीच सजा तुला मिळाली आहे. बाळा, तू इतरांना आनंदी पाहण्यासाठी अख्खा जन्म झटलास. प्रत्येक वेळी तूच समजून घेतलंस, तूच माघार घेतलीस आणि तूच रडलास. जगाला वाटलं तुला सर्व काही मिळालं आहे, तुला काहीच कमी नाही, परंतु तुझ्या रिकाम्या हातांची वेदना मला माहीत होती बाळा. ज्यांनी तुला तुच्छ मानलं, तुझा अपमान केला, तुझा फायदा उचलला, स्वार्थासाठी तुला वापरून घेतलं आणि शेवटी तुला एकटं सोडलं, आता त्यांच्यासाठी तुझ्या आयुष्यात कुठलीही जागा नाही. 2026 हे वर्ष फक्त एक आकडा नाही, ते तुझ्या कष्टाचे फळ देणारे वर्ष आहे. ते तुझ्या चांगल्या कर्माचे फळ आता तुला देणार आहे. तू जन्मजन्मांतरामध्ये जे काही पुण्य काम केले आहे त्याचे एकत्रित करून फळ तुला या वर्षात मिळणार आहे. ज्यांनी तुला तुच्छ लेखले, तुझा अपमान केला, तुला कमी समजले, त्यांना शोधूनही आता तू सापडणार नाहीस. कारण बाळा, आगामी 2026 या सालामध्ये मी तुझ्यासाठी असे काही भन्नाट योजले आहे ज्याची तू कधी कल्पना देखील केली नसेल. या आगामी 2026 या वर्षात तुला याचे सर्व काही परिणाम दिसून येतील. ज्यांनी तुझ्यावर शंका घेतली, तुझा मजाक उडवला, त्यांना तुझं यश उत्तर देईल. खूप रात्रभर आकाशात बघून तू विचार करत होतास की स्वामी, माझं चुकलं कुठं. बाळा, तुझं कुठंच चुकले नाही. तू धैर्यवान आहेस, संयमी आहेस, प्रामाणिक आहेस आणि म्हणूनच आज मी तुला आशीर्वादासाठी निवडले आहे. तुझ्याकडे इतके धन येईल की तुझ्या हातात आणि खिशात पैशांची खणखण राहील. तुझी सर्व स्वप्न आज मी पूर्णत्वास नेणार आहे. तुला सर्व अडथळ्यांपासून मी दूर करणार आहे. तुझ्या जीवनात आनंद फुलवणार आहे. रडू नकोस, उठ, कामाला लाग, धैर्य धर,
संयम ठेव, तुझे चांगलेच होणार आहे आणि ते मीच घडवणार आहे. तुला इतका पैसा देईन की जन्मभर तुला काम करण्याची गरज नाही. तुझ्या जीवनातील सर्व आजार पण नष्ट होतील आणि तू धैर्याने उच्च शिखरावर पोहोचशील, एवढं मात्र नक्की. तर मंडळी, हा स्वामीमय व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. मंडळी, चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे आणि व्हिडिओला लाईक देखील करायचे आहे. मंडळी, हा मंत्र मोबाईलवर लावायचा आहे. डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत. डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे. हे स्वामी महाराजा, माझे हे संकट दूर कर, माझी ही इच्छा पूर्ण कर, माझे कुटुंब सुखासमाधानाने राहू देत. मंडळी, स्वामी हे भक्तवत्सल आहेत. ते भक्तांवर खूप प्रेम करतात. त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच. त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील. मंडळी, एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच. बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या. तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील. तुम्ही दैनंदिनी कामं करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात जप देखील करा. फायदा नक्कीच होईल. तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे. तो मंत्र असा आहे. ओम श्री कृपा सागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपा सागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपा सागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपा सागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपा सागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपा सागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपा सागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपा सागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपा सागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपा सागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपा सागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपा सागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपा सागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपा सागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपा सागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपा सागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपा सागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपा सागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपा सागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपा सागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपा सागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपा सागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपा सागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपा सागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपा सागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपा सागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः.
ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। 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 ओम श्री कृपासागराय
श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः.